रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठला विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम हो संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राखा जी कीर्तनी उभी वैवासित लोका तयाची या चरणी साष्टांग नमन करीतसो जेने धर्म जितविला बळी तो संभाजी जाननवाली कावतरला जयाची कुळी
गणपतीच्या चरण कमली साष्टांग नमन करीत सो विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, देवमान्य विश्वमान्य पंचम वेद निर्माते, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज मी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या कलियुगामध्ये अर्थात हा मानव देह धारण केल्यानंतर या मानव देहातून तरुण जाण्यासाठी अर्थात सुखप्राप्तीसाठी दुःखाची निवृत्ती होण्यासाठी सर्व साधूंनी संतांनी वेदांनी शास्त्रांनी एकच उपाय सांगितला आहे आणि तो उपाय म्हणजे नामसाधना. आणि हीच नामसाधना जगद्गुरु तुकोबारे आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. कृतयध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मके द्वापारे परिचर्याणाम कलोत्धारी कीर्तनात. 4ही युगामध्ये 4 साधना सांगितल्या आहेत आणि कलियुगामध्ये हरिकीर्तन म्हणजेच नामसाधना सांगितली आहे. आणि हीच नामसाधना जगद्गुरु तुकोबारे आपल्याला अभंगामध्ये सांगतात. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमचा संसार रूपी जो भवरोग आहे तो भवरोग तुटतो आणि संचित कर्मही नाहीसं होतं. त्याच्या पुढे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात असं पांडुरंगाचं नाव आहे, असं विठ्ठलाचं नाव आहे आणि त्या नामस्मरणामुळे आपलं जन्म मरणही खंडित होतं. आपल्याकडून जे काही पाप घडलं असेल ते पापही नाहीसं होतं आणि तापही नाहीसं होतं असं जगद्गुरु तुकोबारे आपल्याला या अभंगातून सांगतात. आणि सगळ्यात शेवटी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, या सर्वाला जे काही कारण असेल ते कारण म्हणजे ही माया आहे आणि या माया नदीतून तरुण जायचं असेल तर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे नामसाधना. आणि ही जर नामसाधना केली तर ही माया तुमची दासी होते असे जगद्गुरु तुकोबारे आपल्याला अभंगामध्ये सांगतात. हा झाला अभंगाचा साधा आणि सरळ भावार्थ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा परिहार, तो म्हणजे असा. अधिक मासानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा श्री चक्रेश्वर मंदिर ट्रस्ट चाकण या चक्रेश्वर भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये आपण दर अधिक मासामध्ये हा सोहळा आपण करतो. पूर्ण 1 महिनाभर हा सोहळा चाललेला असतो आणि या सोहळ्याचं खरं तर मार्गदर्शक म्हणलं तरी चालेल आपले वारकरी संप्रदायावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, वारकरी संप्रदायाचे लाडके माजी आमदार रामभाऊ दादा कांडगे हेही मंदिराचे अध्यक्ष आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देते. तसेच ज्यांच्या नियोजनामुळे ज्यांचं पूर्ण महिनाभर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात आपले देशमुख सर असतील, त्यांनाही मी धन्यवाद देते. कारण आज त्यांच्यामुळेच मला इथे उभी राहण्याची संधी मिळाली आणि हे ज्यांच्या माध्यमातून घडलं असे आमचे ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे असे मृदुंगमणी हरिभक्तपारायण आमचे कृष्णा महाराज असतील, त्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला आणि ही सेवा करण्याचा योग आला. त्यांनाही मी वंदन करते. तसेच अगदी गान कोकिळा म्हणलं तरी काय हरकत नाही.
असे आमचे लाडके हरिभक्तपरायण बळीराम महाराज शिंदे असतील, आमचे हरिभक्तपरायण रामदास महाराज असतील, हां तुकाराम महाराज असतील आणि शिवाजी महाराज असतील, सर्वच बाल कलाकार आमच्या संस्थेतले, आपले कृष्णा महाराजांच्या संस्थेतले सर्व बाल कलाकार, चोपदार काका असतील, आमच्या विनेकरी ताई असतील, लहान लहान मुली असतील, या ताई असतील, तुम्ही सर्वच जण, तुम्हाला सर्वांनाच वंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचण्याचं जे कार्य, ते कार्य करणं म्हणजे आपले माईक सिस्टीमवाले दादा, त्यांनाही वंदन. अगदी सुंदर अशी माईक सिस्टीम आहे आणि खरंच माझा आवाज पूर्ण शेवटपर्यंत, काय मला तर वाटतं चाकणच्या पूर्ण चाकणमध्ये माझा आवाज पोहोचला असेल, ते त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि सगळ्यात आपलं म्हणजे यूट्यूब चॅनल, आज सध्या काळाची खूप गरज आहे. लोक फेमस असतील तरच तारीख घेतात, नाहीतरी कुणी विचारत नाही. त्याच्यामुळे काहीतरी सोशल मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक चांगलंच कार्य आहे म्हणा. आपले गुरुकृपा वारकरी यूट्यूबचं चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा, यूट्यूबला बघा, सर्वांची कीर्तन मिळतील. त्यांना मी धन्यवाद देते. आजकाल महाराज काय आहे ना, तुम्ही पैसे देऊन जरी बोलवलं तरी यूट्यूब चॅनलवाले येत नाही आहेत, पण आपले दादा फ्रीमध्ये सेवा देतात. मी खरंच त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आता तुम्ही म्हणसाल सगळ्यांची नावं घेतली, आम्ही काय केले? आम्ही बसलो नसतो तर तुम्ही कुणाला सांगितलं असतं कीर्तन, हो की नाही? तुम्ही सर्व मातृ पितृ वर्ग सर्वांनाच मी मनापासून वंदन करते. चक्रेश्वराच्या पिंडीवरती नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला. महाराज, मानवी जीवन जगत असताना ना प्रत्येकाला अपेक्षा ही सुखाची अपेक्षा असते, हो की नाही? काही तर बसलेलं कुणाला असं वाटतं की आम्हाला दुःख हवं आहे म्हणून, असं वाटतं का? नाही वाटत, हो की नाही? प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. बरं, इथं बसलेले किती जण सुखी आहेत असं मला सांगा, हात वरती करा बरं. आहे का कुणी असं जे की म्हणेल मी सुखी आहे? नाही महाराज, असं एकही व्यक्ती नाही की जो असं म्हणेल की मी सुखी आहे. नव्हे तर असं एकही व्यक्ती भेटणार नाही की तो म्हणेल माझ्या स्वप्नात ही दुःख येत नाही, हो की नाही? असं एकही व्यक्ती भेटणार नाही. तुम्हीच काय, इथं बसलेले तुम्हीच नाही, जगातील कोणताही व्यक्ती आपल्याला सुखी पाहायला मिळणार नाही. मग आपल्याला दुःख नको असतं, पण हे दुःख आपल्या वाट्याला काय येतं? मग हे दुःख आपल्याच वाट्याला आलं का? हे दुःख संतांच्याही वाट्याला आलं महाराज. आणि हे दुःख संतांच्या वाट्याला आल्यानंतर संतांनी त्याला सुखाचं करून टाकलं. तुम्हाला केळीचं पान माहिती आहे का? माहिती आहे ना? केळीचं पान फाटलं, मी म्हटलं की हा घ्या सुई आणि दोरा आणि हे घ्या केळीचं पान आणि शिवून द्या. काही घाई नाही, निवांत कीर्तन संपेपर्यंत शिवून द्या. तर ते शिवलं जाणार आहे का? नाही. तुम्ही म्हणसाल कसं काय, मी असं करीन तसं करू ना, असं शिवून देईन. शिवलं जाणार आहे का? तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न करसाल ते शिवण्याचं, तेवढा जास्त ते फाटत जाणार. आणि आपला संसारही तसंच आहे. आपल्याला वाटतं हे केलं तर सुख मिळेल, ते केलं तर सुख मिळेल, पण असं काहीच नाही. इथं सुख आणि दुःख दोन्हीही खरी नाहीत, ह्या दोन्हीचाही भास आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय श्रेष्ठ असेल तर तो आनंद आहे. आणि ते आनंद स्वरूप काय असेल तर त्या आनंद स्वरूप म्हणजे साक्षात भगवंत आहेत. विठ्ठला विठ्ठला. सुख रूप
आपण हा संसार रूपी हा जो संसार आहे, या संसारातून आपल्याला फक्त आणि फक्त दुःख मिळतं. तो संसार आपण सोडायला मागत नाही आणि ज्या परमार्थामधून आपल्याला सुख मिळतं तो परमार्थ आपण करायला मागत नाही. आणि हा जो दुःखरूप संसार आहे, हा दुःखरूप संसार जगद्गुरु तुकोबरायांनी हा दुःखरूप संसार सोडून दिला नाही, तर तो संसार करून दाखवला. आणि तो संसार करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबरायांना जो आनंद झाला, तो आनंद जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबराय काय म्हणतात, हे जे आनंदाचे लाडू जे खातो ना मी, त्या आनंदाचे लाडू कशामुळे खातो, ती गोष्ट म्हणजे काय आहे, आणि ती गोष्ट म्हणजे नाम आहे. आणि ते नाम हेच जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. विठाला विठाला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. कितीतरी प्रमाण आहेत महाराज. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदाचिता समाधान, तेने सदाचिता समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने घोष करू हरिकथा. माऊलींचा हरिपाठ तर महाराज संपूर्ण मी तर म्हणे नामस्मरणावरतीच फक्त आणि फक्त त्याच्यात नामच भेटेल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणे तिजे वाचा तया मोक्ष. कितीतरी प्रमाण सापडतील आपल्याला साधू संतांच्या वाङ्मयामध्ये. पण आपलं दुर्दैव हे आहे की सध्या नामस्मरणच कमी झालंय. आपण काय करतो, मस्त अशा पाट्या रंगवतो, पत्रिका छापतो, अखंड हरिनाम सप्ताह. पण प्रत्यक्षात किती घेतलं जातं, मीही आले समजा तुमच्यामध्ये. प्रत्यक्षात किती आपण नामस्मरण करतो हे प्रत्येकालाच माहीत असेल. त्याच्यामुळेच मी असं ठरवलं की आता पूर्ण महिनाभर हा कार्यक्रम आहे, बरोबर की नाही. प्रत्येकजण तुम्हाला ज्ञान सांगेल, वैराग्य सांगेल, भक्ती सांगेल, धर्म सांगेल. पण मला काय वाटलं की हा जो पाया आहे आपला, आणि तो हा भक्तीचा जो पाया आहे, त्या पाया म्हणजेच काय आहे, नामस्मरण आहे, हो की नाही. म्हणून मला असं वाटलं की हा अभंग घ्यावा, जेणेकरून या अभंगातून तुम्हाला नामस्मरणाचं फळ सांगता येईल, त्याचं काय महत्त्व आहे ते सांगता येईल. आता आपला काय विषय आहे, आपल्याला फायदा असल्याशिवाय आपण कोणतं काम नाही करत, हो की नाही. आपल्याला फायदा पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल इतका वेळ झाला तुम्ही नामस्मरण सांगताय, काय फायदा आहे या नामस्मरणाचा, हो की नाही. मला सांगा, इथं बसलेल्या कुणाला असं वाटतं की आपल्याकडे संपत्ती असावी म्हणून, भरपूर पैसा असावा म्हणून, वाटतं की नाही. बोलत नाही. आवडलं नाही माझं कीर्तन, वाटतं की नाही. हा नाही, हो हो, हा नाही, काय वाटतं ना. हो म्हणता की नाही म्हणता मला काही कळे ना बाबा, लय आवडतो म्हणून पैसा. असं वाटतं की शेजारणीकडे जे आहे तेही मला असावं आणि माझ्याकडे आहे ते कुणालाच नसावं, हो की नाही. असा तर आमचा स्वभाव आहे म्हणा. आम्हाला कसं काय आवडणार दागिने नाही. एक स्त्री होती महाराज, मला आत्ताच येताना भेटली.
तिच्या नवऱ्याने तिला नथ आणली. बिचारी सारखीच मागत होती. म्हटली शेजारणीनं नथ आणली आणि माझ्याकडे नाही आहे, काय करू. ती नवऱ्याला सारखी म्हणायची. मग नवऱ्यानं आणून दिली. जाऊ दे, आपली घर सांभाळते, देऊया, काय हरकत आहे. घेऊन आले नथ. आता ती नवऱ्यानं नथ हातात दिल्यानंतर तिनं काय केलं असेल, उघडली, आरशासमोर उभी राहिली, घातली कशी बशी तरी नाकात. आता ती नवऱ्याला काय म्हणायच्या आधी ती पहिला कुठं गेली असेल. वा 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 वा, सगळ्यांनाच माहिती आहे, हा की नाही. म्हणजे आपण पण तेच करतो, हो ना. म्हणजे पहिला कुठं गेली, शेजारणीकडे गेली. तिला दाखवू लागली की मी, माझ्या नवऱ्याने मला नवीन नथ आणून दिली म्हणून, हो की नाही. तिला सांगितलं. ती पण म्हणली असू दे, आता काय, तिनं आतल्या मनामध्ये काय असेल ठीक आहे, जाऊ दे. पण वरवर दाखवलं, असू दे बाई, चांगली आहे, ठीक आहे. आता ती म्हणते थांब, चहा करते. पण ही थांबते का, कारण हिला दुसरीकडे जायचं असतंय. वा, तुम्हाला सगळंच माहिती आहे, हो की नाही. तिला दुसरीकडे जायचंय. गेली ती पुढच्या घरी सांगितलं. असं करत करत जेवढ्या काही वाडी वस्ती आहे तेवढं सांगितलं. आणि सगळ्या शेवटी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ताई आज तुमचं चक्रेश्वर मंदिरामध्ये कीर्तन आहे. मी म्हटलं हो. मग आज मला नथ घेतली माझ्या नवऱ्याने. मी म्हटलं वा, सुंदर. मग माझं एक काम आहे. मी म्हटलं बोल. माझी नथ घेतली. मी म्हटलं ठीक आहे, तू नथ घेतली हे पण ठीक आहे, माझं कीर्तन आहे हे पण ठीक आहे, पण तुझ्या नथीचा आणि माझ्या कीर्तनाचा काय संबंध. तर ती काय म्हणते, अहो संबंध कसा नाही, आता तुम्ही जेव्हा कीर्तन कराल तेव्हा चाकणमधल्या आसपासच्या परिसरातील कितीतरी बायका इथे येऊन बसतील. कीर्तनात माझ्या नथीचं वर्णन करा ना, म्हणजे कसं सगळ्यांनाच समजेल, हो की नाही. असा तर आपला स्वभाव आहे. मग आपल्याला संपत्ती कशी आवडणार नाही. आपल्याला संपत्ती आवडते. मी असं म्हणत नाही की संपत्ती किंवा पैशाचा लोभ करू नये, करा, फक्त नीतीने कमवा, धर्माने कमवा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आता ही संपत्ती आपल्याला हवी असेल तर एक उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे 2 कोटी नामस्मरण जर झालं आपल्याकडून तर आपल्याला संपत्ती प्राप्ती होते. काय होतं, संपत्ती प्राप्ती होते. ज्यांना कुणाला आरोग्य प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल त्यांनी 1 कोटी नामस्मरण करायचं. ही जी कोटी आहे ही समर्थ रामदास स्वामींची कोटी आहे. ही त्यांनी सांगितलेली कोटी आहे. ही मी माझ्या मनाची वगैरे काय सांगत नाही. 13 कोटी नामस्मरण जर झालं तर 13 कोटी नामस्मरण झाल्यानंतर ज्या भगवंताचा आपण नामस्मरण करतो तो भगवंत आपल्याला साक्षात भेटायला येतो. समर्थ रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं. साक्षात प्रभू रामचंद्र रामदास स्वामींना भेटायला आले. आणि त्याच्याही पुढे जाऊन कुणाचं नामस्मरण झालं असेल तर तो भगवंत आपल्या मागे पुढे उभा राहतो, आपल्या सोबत उभा राहतो. हे आहे नामस्मरणाचं महत्त्व. विठ्ठला विठ्ठला. मीराबाई माहिती आहे तुम्हाला, संत मीराबाई माहिती आहेत ना. कुठे जन्म झाला, राजस्थानला, हो की नाही. राजस्थानला मीराबाईंचा जन्म झाला. एका श्रीमंत राजाच्या पोटी मीराबाई जन्माला आल्या. आणि त्या मीराबाईंच्या आई, मीराबाई जेव्हा गर्भामध्ये होत्या तेव्हा त्या भागवत कथा ऐकायला जायच्या. काय करायच्या, भागवत कथा ऐकायला जायच्या. त्या मीराबाईंनी गर्भातूनच भागवत कथा ऐकायला सुरुवात केली होती. मीराबाई जन्माला आल्यानंतर 5 वर्षाच्या जेव्हा झाल्या तेव्हा मीराबाई जिथे कुठे असेल भागवत कथा चालू तिथे मीराबाई जायच्या आणि कथा ऐकायच्या. एके दिवशी मीराबाईंनी त्या भागवत कथाकाराला जाऊन विचारलं की आत्ता तुम्ही एवढं वर्णन केलं कृष्ण परमात्म्याचं, सांगा ना तो कसा दिसतो, कुठे असतो तो कृष्ण परमात्मा, कुठे आहे तो कृष्ण, मला भेटेल का, असे प्रश्न ती 5 वर्षाची मीराबाई त्या कथाकाराला विचारू लागली. आता तो कथाकार विचार करू लागला की 30 वर्ष झाले मी कथा सांगतोय आणि मला अजून एकदा पण असे काही प्रश्न पडले नाही किंवा माझ्या देवसुद्धा साधा स्वप्नात आला नाही, आणि या 5 वर्षाची मुलगी मला असे प्रश्न विचारते, काय करू.
आता हिला कुठे काय सांगत बसण्यापेक्षा त्यानं काय विचार केला की स्वतः जवळची एक कृष्णाची मूर्ती तिला देऊ केली आणि तिला सांगितलं की हे गे कृष्ण, हा गे तुझा काना, असं म्हणून मूर्ती तिला देऊन टाकली. आणि मीराबाईंना 5 वर्षाची लहान मुलगी, तिला काय समजतं, तिला वाटलं हाच कृष्ण आहे, हाच कान आहे. ती घेऊन गेली. ती मीराबाई त्या मूर्तीला रोज आंघोळ घालायची, तिची पूजा करायची, तिला फुले वाहू घालायची, तिला जेवू घालायची. त्या मूर्तीच्या समोर मीराबाई नाचायची, भजन करायची. आणि असं करता करता मीराबाई मोठ्या झाल्या, 20 वर्षाच्या झाल्या. 20 वर्षाच्या झाल्यानंतर राजाने त्यांच्या लग्नासाठी मुले पाहायला चालू केली. आता मुले पाहायला चालू केल्यानंतर मीराबाईंनीच सांगितलं की मला लग्न करायचं नाही, मी या भगवंतालाच माझा पती मानलेला आहे. असं म्हटल्यावरती तिच्या घरचे म्हणाले हिला काही वेळ लागले का, ही अशी का म्हणते. आता आपल्या इकडं पण पहा, जेव्हा लहान लहान मुलं आपण वारकरी संस्थेमध्ये टाकतो त्यावेळेस ती लहान मुलं असतात, कुणी पकवाचामध्ये हुशार असेल, मस्त मृदुंग वाजवत असेल, कोणाचा आवाज सुंदर असेल तर तो गायनामध्ये पारंगत होतो, कोणाला खूप अभ्यासाचा आवड असेल अभ्यासाची तर तो काय करतो, कीर्तनकार कथाकार वगैरे होतो. आता ही लहान लहान मुलं जेव्हा संस्थेमध्ये शिकून आपल्या गावाकडे जाऊन एखाद्या भजनामध्ये मृदुंग वाजवला, काय अभंग म्हणला, गायन केलं, हरिपाठ मस्त म्हटला वगैरे, अशा गोष्टी केल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना किती कौतुक वाटतं की वा वा, माझा मुलगा संस्थेमध्ये किती छान शिकला. आणि तोच 5-6 वर्षाचा मुलगा जेव्हा 20-25 वर्षाचा होतो आणि 20-25 वर्षाचा झाल्यानंतर तो म्हणतो की आता मला लग्न करायचं नाही, मला ब्रह्मचारी राहायचं आहे. आळंदीमध्ये कितीतरी लोक आहेत अशी, हो की नाही. त्यावेळेस तिचे आई वडील काय म्हणतात, पूर्ण वाया गेला. आता त्याच लहान मुलाला 5 वर्षाचा असताना त्याचं किती कौतुक होतं. आणि 20-25 वर्ष झाल्यानंतर त्याला लग्न करायचं नाही म्हटल्यानंतर काय म्हणू लागले, हे वाया गेला. आणि तसंच मीराबाईंनाही त्यांच्या आई वडील तसे म्हणू लागले. आणि तसं म्हटल्यानंतर खूप वेळा प्रयत्न केला, पण मीराबाई काही ऐकायला तयार होत नव्हत्या. आणि त्यांच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केला पण काही तयार झालं नसल्यामुळे शेवटी त्यांच्या वडिलांनी हिला मारून टाका असं म्हटले आणि दुधामध्ये विष टाकून मीराबाईंना देऊ केलं. त्या भजनामध्ये इतक्या दंग होत्या नाचून भजन करायच्या. आणि ते भजन करत असताना तो दुधाचा प्याला त्यांच्या समोर ठेवला त्याच्यामध्ये विष होतं. मीराबाईंनी ते दूध प्यायला घेतलं आणि त्याच वेळेस साक्षात भगवंत प्रकट झाले. आणि मीराबाईंनी दूध पिल्यानंतर फक्त दूधच मीराबाईंच्या पोटामध्ये गेलं आणि विष भगवंताने पिऊन घेतलं. हे कशामुळे झालं हे? फक्त आणि फक्त भक्तीमुळे, फक्त आणि फक्त त्या कृष्ण परमात्म्याला भजल्यामुळे, त्याचं भजन केल्यामुळे आज मीराबाईंचं विष भगवंताने पिऊन घेतलं. एवढं तर नामाचं महात्म्य आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी काय करायच्या? घरकाम करू लागायच्या. भांडी घासायचं,
घरातली जी काही कामं असतील त्या जनाबाई करू लागायच्या. आणि जनाबाई घरकाम करत असताना किंवा कोणतंही काम करत असताना पांडुरंग परमात्मा त्यांच्या सोबत असायचे. केवढा मोठा अधिकार असेल जनाबाईंचा, केवढा मोठा अधिकार असेल की साक्षात विटेवरचा भगवंत त्यांच्या सोबत प्रत्येक कामामध्ये मदत करतोय. जनाबाईंनी जर साळ कांडायला काढले ना तर भगवंत पुढे जाऊन उकळ झाडायचे. आणि जनाबाई साळ कांडू लागल्या की भगवंतही साळ कांडू लागायचे. आणि साळ कांडता कांडता भगवंताच्या हाताला फोड यायचे. जनाबाई म्हणायच्या, नको रे पांडुरंगा, नको करू तू हे काम, तुझ्या हाताला फोड आले. एवढं प्रेम होतं महाराज भगवंताचं जनाबाईंवरती. आणि जेव्हा जनाबाई गवऱ्या थापू लागायच्या, जनाबाई जेव्हा गवऱ्या थापायच्या ना तेव्हा भगवंतही गवऱ्या थापू लागायचे. जनाबाई जेव्हा दळायच्या ना जात्यावरती, पहिल्या बायका दळायच्या, हो की नाही? माहिती आहे आता सर्वांना, फार काही लांबची गोष्ट नाही आहे. आपल्या आई आजीपासून ही गोष्ट चालत आलेली आहे. पहिल्या बायका दळायच्या आणि दळता दळता जात्यावरती गाणी म्हणायच्या, सुंदर अशा गाणी म्हणायच्या. आणि बायकांचं खूप भावावरती प्रेम होतं, भावाला तर लईच गाणी म्हणायच्या, होय की नाही? असा बाई माझा भाऊ, असा बाई माझा भाऊ, लिंबाखाली दारू काढी, कोण्या मेल्यानं गेली चाडी आणि आली पोलिसाची गाडी. असा बाई माझा भाऊ, हा की नाही? असा बाई माझा भाऊ, अहोराच्या बाजाराला गेला, येता येता देशी पेला आणि पिशव्या रिक्षात विसरून आला. असा बाई माझा भाऊ. मी म्हटलं नुसतं भाऊंच कुठं का म्हणाली, सासूला म्हण ना, लय आवडती सासू, हो की नाही? ती म्हणाली, म्हणते की माळ्याच्या ग मळ्यामध्ये पाणी जात या उसाला, माळ्याच्या ग मळ्यामध्ये पाणी जात या उसाला, त्या उसाचा ग गुळ माझ्या सासूच्या दिवसाला. हो की नाही? भारी वाटतंय ना सासूला असं काही म्हटलं तर, किती हसू येतंय. मीराबाई जनाबाई काय अशा ओव्या म्हणायच्या नाही. जनाबाई काय म्हणायच्या? सर्वांनी माग म्हणायचं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिला तो तिसरा, सासू आणि सासरा दिला तो तिसरा, ओव्या गाऊ रातारा तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा, स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. मला अपेक्षाच नव्हती की एवढे सुंदर तुम्ही मला साथ द्याल म्हणून. खरंच बऱ्याच ठिकाणी गेले, बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न केला, पण काय बोलायला कोणी तयारच होत नव्हतं. खूप आनंद आणि खूप कौतुक आहे तुमचं. काहीतरी आपली साधना असेल समजा, की एवढं सुंदर तुम्ही मला साथ दिली. खरंच छान वाटलं मला.
जनाबाई अशा सुंदर ओव्या गायच्या, इतक्या सुंदर गायच्या. ओव्या गाऊनी स्वरात दासीजनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कारी पांडुरंग केला शिकावा अलंकार विसरुनी गेलास देवा वाकळलेली तुटी अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात दासीजनीच्या घरात. एवढा सुंदर ओव्या गायच्या जनाबाई, हो की नाही? जनाबाई गौऱ्या थापलाय की जनाबाईंच्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हो, संत कबीराई नामदेवाच्या मान डोलू लागल्या. हो, संत कबीराई नामदेवाच्या मान डोलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जनाबाईंच्या गौऱ्याही विठ्ठल विठ्ठल बोलायच्या. मंगळवेढ्यामध्ये जेव्हा भिंत पडून अपघात झाला, त्यामध्ये संत चोकोबा त्या भिंतीखाली बरीच लोक मरण पावली, त्यांच्यामध्ये तेही होते. पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा जा रे माझ्या चोकोबाची हाडे तरी घेऊन ये. तेव्हा नामदेवराय म्हणतात की मी तिथे जाईन, पण इतका मोठा अपघात झालाय, इतकी लोक आहेत तिथे, मला चोकोबारायांची हाडं तरी कशी भेटतील. तेव्हा भगवंत नामदेवरायांना सांगतात की नामदेवा, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ते हाड माझ्या चोकोबाचं असेल, असं भगवंत नामदेवरायांना सांगतात. नामदेवरायांनी जाऊन हाडही घेऊन आले. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात, चोकोबारायांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात, तुकोबारायांच्या पायाखालची माती ही विठ्ठल विठ्ठल बोलते. पण आपल्याला काही म्हणू वाटत नाही, आपली कधी तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाहीत. असं करू नका, भजन करा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय हीच नाम साधना करायचे. एकदा एक व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांना भेटायला गेला. सकाळ सकाळची वेळ होती. तो व्यक्ती गेला आणि तुकोबारायांना आवाज देऊ लागला. तुकोबारायांच्या पत्नी बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर तुकोबारायांच्या पत्नीने सांगितलं की तुकोबाराय घरात नाही आहेत, ते बहिर दिशेस गेले आहेत. असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला घाई असेल, तो ज्या दिशेने तुकोबाराय गेले होते त्या दिशेने तो गेला. तिथं गेल्यानंतर तिथून त्याला आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला आवाज आल्यानंतर थोड्या वेळाने तुकोबाराय आले. तिकडून तुकोबाराय आल्यानंतर
तो व्यक्ती तुकोबारायांना म्हणाला, तुमचं नाव इतकं ऐकलं होतं, तुम्ही भगवंताचे एवढे प्रिय असे भक्त आहात आणि तुम्ही याही ठिकाणी भगवंताचं नाव घेताय, अशा गलिच्छ ठिकाणी तुम्ही कसं काय विठ्ठलाचं नाव घेताय असं म्हटल्यानंतर तुकोबारायाने त्याला उत्तर दिलं, माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाणीच माझ्या ताब्यात नाहीये. मी तिला किती शांत बसवलं तरी तिचं तीच म्हणजे माझ्या हातामध्ये नाहीये. ते मनानेच त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज निघतो, म्हणजेच माझ्या मुखातून ते नामस्मरण सतत होतं असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि तुकोबारायांची हीच साधना ऐकून 6 साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आले आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारू लागले की तुकोबाराय, आम्हाला आमचे प्रश्न आहेत. तुकोबाराय म्हटले की विचारा. पहिल्या साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं की मला भवरोग झालाय, याच्यावरती काहीतरी औषध द्या. दुसऱ्या साधकानेही विचारलं की मला या त्रिविध कर्मातून मुक्त व्हायचंय, याच्यावरती काय उपाय असेल तर सांगा. तिसऱ्या साधकाने सांगितलं की मी या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहे, तर याच्यातून काही मुक्ती मिळत असेल तर त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा. चौथ्या साधकाला त्याने सांगितलं की माझ्याकडून पाप घडलंय आणि मला या पापातून सुटका हवी आहे, तर त्याच्यावरती काय उपाय असेल तर सांगा. पाचवा आला, तोही म्हणाला की मला मी या त्रिविध तापाने तप्त झालो आहे, काय उपाय असेल तर सांगा. आणि सगळ्यात शेवटीचा म्हणाला की त्या सगळ्याला जी कारण असेल ती माया, या माया नदीतून मला तरुण जायचं असेल तर काय केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी या 6 जणांचे प्रश्न ऐकून घेतले आणि 6 जणांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी कुणालाही वेगवेगळे उत्तर न देता प्रत्येकाला एकच उत्तर दिलं आणि ते उत्तर म्हणजे अभंगाचं 2रं चरण. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुम्ही माणसाला आता तुम्ही सांगितलं नामस्मरण इतकं गोड आहे, पण आता आम्ही घ्यायचं कधी. आम्ही 12ही तास कामामध्ये असतो, पण आपण अशी काही कामं करतो का जिथं तोंडाचा उपयोग आहे. शक्यतो हाताचाच उपयोग होतो, हो की नाही. हाताने काम करायचं. पर काही तुम्ही 4-5 बायका एकत्र आल्या, पर त्या अशा काही गप्प बसणार आहेत.
आणि त्या एकत्र आल्या आणि त्यांच्या तोंडातून कधी देवाचं नाव आणि म्हणतील की बाबा नाही आपण मिळून भजन वगैरे करूया, शक्यच नाही. शक्य आहे का? 4 बायका एकत्र आल्या, अख्ख्या गावाची धुनी तिथं धुतील, पण देवाचं नाव काय घेणार नाहीत. आपण जे काही काम करत असेल समजा, करता करता भगवंताचं नामस्मरण आपण सतत चालू ठेवलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे आपल्याला अभंगामधून 2ऱ्या चरणामध्ये सांगतात की ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मुळात दुःखाला ना 2 कारणे, जन्म आणि मरण. जन्माला येताना महाराज किती त्रास होतो. तो गर्भ जेव्हा जे बाळ जे गर्भामध्ये असतं त्या गर्भामध्ये त्याला किती यातना होतात. अख्खी घाण त्या गर्भामध्ये असते आणि जे गर्भ ज्या ठिकाणी असतो, ज्या पिशवीमध्ये असतो, त्या गर्भाच्या बाजूला जठराग्नी म्हणजे आपलं जे अन्न, आपण मातेनं जे अन्न खाल्लेलं असतं त्या अन्न पचवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे जठराग्नी. आणि ते त्याच बाजूला ती पिशवी असते. कुकरमध्ये जसा भात घातल्यानंतर तो भात कशा आतल्या आतमध्ये शिजतो ना, तसं ते बाळ ते आतल्या आतमध्ये शिजत असतं. आणि आपल्याला डोहाळे तर असे लागतात, कोणाला काळी मातीच खाऊ वाटेल, कोणाला मिसरीच घासू वाटेल, हा की नाही. पण त्या बाळाला किती त्रास होतो याचा कधी विचार केलाय का आपण? बरं जाऊ दे, आपण तर आता जन्माला आलो. दुसरं दुःख म्हणजे मरण. या मरणाच्याही फेरातून सुटायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. मला सांगा, मरण चांगलं आहे की वाईट आहे? कुणाला वाटतं का इथं मरावं पटकन? कीर्तनातच गेला हाय का असं? कुणालाच वाटत नाही. पूर्ण जाग्याला जरी पडलेला म्हातारा असेल, त्याला हातही चालत नाहीत, त्याची कामही करता येत नाहीत, त्यालाही वाटत नाही की मरावं कुणालाच वाटत नाही. पण मरण हे खरं तर चांगले महाराज. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगत होते, म्हणतात की मरण हे माणसाच्या सोबत चालत असतं. माणूस सोबत चालायला लागला की मरणही सोबत चालतं. तो पळायला लागला की तेही त्याच्याबरोबर पळतं. आता इथं बसले, ते आपल्या बाजूलाच बसलेले, बघू नका इकडे तिकडे, ते काय आपल्या डोळ्याला दिसत नाही. नाहीतर शेजाऱ्यालाच म्हणताल हेच माझं मरण आहे, मरण माझे मरून गेले म्हणून त्यालाच मारून टाकसाल. असं काय करू नका, ते काय आपल्या डोळ्याला दिसत नाही महाराज. त्याच्यामुळे लोक म्हणतात काही नाही हो, आला बाहेरून आला, सोप्यावर बसला, पाणी आण म्हणून सांगितलं, आतमधून तांब्या भरून घेऊन येईपर्यंत त्याची मान पडलेली, कारण ते तिथंच बसलेलं ना, त्याच्यामुळे ते बसल्या बसल्याच गेलं. काही जण म्हणतात रात्री झोपला होता व आमच्या समोर झोपलेला, सकाळी उठलं तर उठलाच नाही, कारण ते त्याच्या बरोबरच झोपलेला. पोह्याचा चमचा तोंडातच राहिला. म्हणजे मरणाचा क्षणाचाही भरोसा नाही. कोणत्याही क्षणाला मरण येऊ शकतं आणि मरण येताना आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे. आता त्याचा भरोसा नाहीये, बरोबर आहे, ते कधीही येऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, हो की नाही? मग ते कधीही येऊ शकतं आणि कधीही आपला शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग हे सतत केलं पाहिजे, कारण आपल्याला आपला शेवट माहीत नाही. त्याच्यामुळे नामस्मरण हे सतत केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याच जन्म मरणाच्या हाट गाड्याला जगद्गुरु तुकोबाराय भवरोग म्हणतात. आणि हाच भवरोग तुटतो हे म्हणजे अभंगाचं प्रथम. तुटे भवरोग, तुटे भवरोग, संचित
सकाळी उठल्यानंतर काय करतो आपण? जेवण करतो, चहा पितो, ब्रश बिश करता की नाही? काय मिसरी बिसरी काय घासत असेल ते इकडच्या भागात, काय माहिती, आमच्या इकडं तर घासतात बाबा. करता ना? सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही दैनंदिन जे काही काम आहे, ब्रश करणं असेल, स्नान असेल, जमलंच तर देवपूजा असेल, आवडत असेल तर देवपूजा असेल, त्याच्यानंतर नाश्ता, चहा, काय असेल ते जेवण वगैरे, हे जे आपण दैनंदिन जे काम करतो याला नित्यकर्म म्हणतात शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये तसे कर्माचे 5 प्रकार पडतात. नित्यकर्म म्हणजेच आपण जे दररोज करतो त्याला नित्यकर्म म्हणायचा. जयंती, पुण्यतिथी या काही ज्या गोष्टी असतील याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काम्य कर्म, ज्या कामाचा आपल्याला मोबदला मिळतो, समजा नोकरी असेल, व्यवसाय असेल, आपला बिझनेस काय असेल, त्याच्यातून आपल्याला काय त्याचा मोबदला भेटतो, ते काम म्हणजे काय? काम्य कर्म. निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे जे काम आपण करू नये त्यालाच निषिद्ध कर्म असं म्हणतात. आणि प्रायश्चित्त कर्म, समजा आपल्याकडून काही चूक झाली असेल, काही पाप घडलं असेल, त्याचं प्रायश्चित्त म्हणून एक प्रायश्चित्त कर्म असतं. हे शास्त्रानुसार 5 कर्माचे प्रकार आहेत आणि काळानुसार 3 प्रकार आहेत. संचित, क्रियमान आणि कोणता? प्रारब्ध. 3 कर्माचे प्रकार आहेत. एकदा धृतराष्ट्र राजा आणि विदुर काका बसले होते. नुकताच युद्ध झालेलं कुरुक्षेत्रामधलं, आणि धृतराष्ट्र बसलेला विदुर काकांना म्हणू लागला, विदुरा, काय पाप केला असेल रे मी? काय पाप केला असेल मी की माझ्या समोर माझ्या 100चे 100 पुत्र मरण पावले? जीवनभरामध्ये कधी कुणाचं मी वाईट केलं नाही, कधीच कोणती गोष्ट चुकीची केली नाही. फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे मी पांडवांचा विरोध केला, आणि त्याची एवढी मोठी शिक्षा की माझे 100च्या 100 पुत्र मरण पावले. त्यावेळेस विदुर काका राजाला सांगू लागले, राजा, नाही रे, या जन्मातलं तर तू पुढे फेडशील, पण हे तुझं अगोदरच्या जन्माचं कर्म आहे, अगोदरच्या जन्माचं तुझं संचित आहे. विदुर काका राजाला सांगू लागले, एका जन्मामध्ये तू राजपुत्र होतास आणि राजघराण्यामध्ये तुझा जन्म झाला होता, आणि तू तरुण वयामध्ये असताना, आता कसं आहे, तरुण वय, संपत्ती या गोष्टी आल्या की अहंकार येतो. तसंच तू जेव्हा राजकुमार होतास त्यावेळेस तुझ्यामध्येही तो अहंकार होता, आणि तू शिकारीला एक वनामध्ये शिकारीला गेला होता. त्या हरणीच्या पाठीमागे तू धावत होतास. तू बाणामागून बाण मारत होता, पण ते हरिण काही तुला सापडत नव्हतं. तुझ्याकडे 50 बाण होते, ते 50च्या 50 बाण संपले, पण तुला काय हरिण सापडलं नाही. तुला राग आला आणि तू राग येऊन त्या जंगलाला आग लावून दिली. आग लावल्यानंतर ते जंगल थरथर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो जंगल असं पेटून गेलं, आणि त्या जंगलामधील प्राणी, पशु पक्षी जे काही ज्याच्या त्याच्या परीने उडून जात होते, पळून जात होते. आणि तो जो राजकुमार तिथून निघून गेलेला, आणि ती आग होती ती वाढत 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 एका दरीजवळ आली. दरीजवळ एक सर्पिन होती, तिला 100 पिल्ला झाली होती, आणि ती त्या वेटाळ्यात त्या पिल्लांना घेऊन बसलेली. आग तिच्या जवळ आल्यानंतर ती त्या आगीला अशी फू करून फुकत होती. ती कितीही तिच्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती, पण ती आग काही विझण्याचं नावच घेत नव्हती, कारण एवढी भयानक आग लागली होती. त्या आगीमध्ये तिचे डोळे गेले, आणि स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती बिळामध्ये जाऊन बसली.
थोड्या वेळाने अग्नी शांत झाल्यानंतर बाहेर आली. बाहेर येऊन तिनं आपल्या सरपटणाऱ्या शरीरानं पाहिलं, आपली बाळं कुठं दिसतात आहे का, ती पिलं कुठं दिसतात आहे का. पण तिला काही ती पिलं दिसली नाहीत, कारण त्या आगीमध्ये ती 100च्या 100 पिलं जळून गेली होती. आणि ती सर्पिन अखांत करू लागली. आकाशाकडे बघून भगवंताला म्हणू लागली, कुणी लावली असेल रे या जंगलाला आग, काय कारण असेल आग लावण्याचं, अशी म्हणून ती रडू लागली. आणि असं बोलता बोलता तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, या आगीमध्ये जसे माझे डोळे गेलेत, तसे ज्यांनी कुणी या जंगलाला आग लावली त्यालाही तोही अंत जन्माला येईल आणि त्याचेही 100च्या 100 पुत्र मरण पावतील, असं त्या सर्पिणीनं श्राप दिला. आणि तोच श्राप धृतराष्ट्र राजा या जन्मामध्ये घेऊन आला. महाराज, प्रारब्ध कुणाला सुटत नाही. त्यावेळेस केलेलं पाप धृतराष्ट्राला आत्ता फेडावं लागलं. हेच आहे महाराज कर्माचं. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, आपण जे कर्म करतो तेच भोगायला येतं महाराज, तेच वेगळं नाही. एका घरामध्ये ना एक बाई होती शिकलेली, समजा आपल्या इकडच्याच भागातली, आणि तिला नवरा म्हटला की आज बाहेर जेवायला जायचंय. घरी सासू सासरे होते, तिचा मुलगा, तर ती तयार होऊ लागली आणि सासूला म्हटली की माझ्याकडे काय आज वेळ नाही, तर तुम्ही साईडलाच मंदिर आहे, आता कसं चक्रेश्वराचं मंदिर आहे, इथे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद असतो, तिथं तसा भंडारा आहे, जा तुम्ही जेवायला, आज मला उशीर झालाय, आज काही मी बनवत नाही, दररोज तर मी करतेच, असं म्हणली. तर ती काय सासू काय म्हणाली, काही नाही, 2च भाकरी कर, दूध असेल आम्ही दुधाबरोबर भाकरी खाऊ. तर ती म्हणली नाही नाही, मला वेळच नाही अजिबात, अशी म्हणाली. आणि ती निघून गेली आपल्या मुलाला घेऊन. मुलाला घेऊन गेल्यानंतर ते लहान मुलगा गाडीत बसल्यानंतर ते म्हणाला, आपल्या आईला म्हणू लागलं, आई मी मोठा झालो ना, आपल्या मंदिराजवळच घर बांधेन मी. आई म्हणते, का रे बाळा. अगं आई, आता मी मोठा झाल्यानंतर मीही लग्न करणार, माझीही बायको असणार, मग मीही असंच बाहेर पार्टीला जेवायला जाणार, मग त्यावेळेस तुला मंदिरात जायला त्रास नको ना, त्याच्यामुळं मंदिराच्या जवळच घर बांधतो. म्हणजे काय, केले कर्म झाले त्याची भोग आले, तेच भोगायला येतं. त्याच्यामुळे चांगलं कर्म केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे आपल्याला याच अभंगातून हे सांगतात की नामस्मरण केल्यानंतर संचित कर्म हे नाहीसं होतं. एक सुंदर भजन करूया आपण आता, सगळ्यांनी भजन करायचंय. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई,
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म. जेवढा आपल्याकडे काही वेळ होता तेवढ्या वेळामध्ये मी जसं काही मला सुचलं असेल, जे काही मी गुरुवचनातून ऐकलं असेल, माऊलींनी, पांडुरंग परमात्म्यांनी, तुकोबारायांनी जी काही मला बुद्धी देऊन मला जे काही सुचवलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे आता अगदीच 5 ते 10 मिनिटं आहेत. अगदी थोडक्यात मी शेवटचं सांगते तुम्हाला. आता जगद्गुरु तुकोबारायांनी काय म्हटलं की पाप पण नष्ट होतं. वाल्या कोळे किती पापी होता, वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला म्हणजे त्याचंही पाप नष्ट झालं. कशामुळे? नामस्मरणामुळे. आणि जे आता मला सांगा, आई वडिलांना सांगावं लागतं की मुलांवरती प्रेम करा म्हणून? सांगावं लागतं का? नाही, हो की नाही? गुरुला शिष्यावरती प्रेम करा असं सांगावं लागतं का? नाही सांगावं लागत. हे जे आई वडिलांचं मुलांवरती असेल, गुरु शिष्याचं जे काही प्रेम असेल, पती पत्नीमधील जे काही प्रेम असेल, या प्रेमालाच खरं तर माया म्हणतात. आणि मला सांगा, ही माया नसती तर आपल्याला कशामध्येच म्हणजे इंटरेस्टच नसता, म्हणजे हो की नाही? हे माझं, हे घर माझं आहे, ही गाडी माझी आहे, ही मुलं माझी आहेत, ही जमीन माझी आहे, हे आपण कधी म्हणतो? या मायामुळेच म्हणतो. यालाच काय म्हणतात? माया म्हणतात. आणि नामस्मरण केल्यानंतर या मायामधूनही आपण तरुण जातो. हा झाला आता अगदी शेवटी एक 5 मिनिटं घेईन मी, जास्त नाही वेळ घेणार तुमच्याकडून. मी तर म्हणेन की माझं आत्तापर्यंत जे काही कीर्तन तुम्हाला समजलं असेल नसेल तो गौण भाग आहे, पण अगदीच शेवटच्या 5 मिनिटामध्ये मी एवढी 5 मिनिटं फक्त तुम्ही सोबत घेऊन जा. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे, देव देश धर्माची सेवा केली पाहिजे. मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. असं नाही आहे की मी माझं कौतुक वगैरे करते म्हणून, एक यासाठी म्हणते की आमच्या आईंनी जे काही, माझ्या आई वडिलांनी आमच्यावरती जे काही संस्कार केले, त्या संस्कारामुळे आज आम्ही दोघंच बहिणी भावंड आहोत. त्याच्यातील माझा भाऊ हा देशासाठी कार्य करतो, तो CISF मध्ये आज भरती आहे. मला खूप माझ्या आईचा जास्त अभिमान वाटतो. आम्ही मुलं कशी आहोत हे आई वडिलांवरती डिपेंड असतं, हो की नाही? एक मुलगा तिने देशासाठी दिला आणि दुसरी मुलगी धर्मासाठी दिली. आणि फक्त हेच नाही तर माझं शिक्षणही चालू आहे. ते करत करत लहानपणापासूनच गावामध्ये सप्ताह वगैरे असायचा, जाण्याचा योग. आणि माझं घरच वारकरी संप्रदायामधलं आहे. माझे आजी आई सगळेच जण माळकरी असल्यामुळे याची खूप आवड होती. खूप असं वाटायचं गावाकडे असल्यानंतर की आपणही कधीतरी कीर्तन करावं, आपणही कधीतरी प्रवचन करावं, आपणही सुंदर असं भजन करावं. पण कधी तो योगच आला नाही. माऊलींच्या नगरीमध्ये येण्याचा योग आला आणि माऊलींनीच ही सेवा करून घेतली असं मी म्हणेन. असे संस्कार आपणही आपल्या मुलांवरती केले पाहिजेत की ज्याच्यामुळे आज ती मुलं की या देशाचं काहीतरी भवितव्य असेल. असं म्हणत नाहीये की त्यांनी या क्षेत्रामध्येच आलं पाहिजे, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील, पण योग्य आणि चांगलं काम केलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये अशी कोणतीही भावना आली नाही पाहिजे. काय केलं होतं जिजाबाईंनी आपल्या शिवबा राजांसाठी? काय केलं होतं? काही संपत्ती कमवून ठेवली होती का? फक्त संस्कार दिले हो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार घडवले. 5-6 वर्ष
वर्षाचा तो शुभा राजे काय म्हणतात, कुठं आहे माझं स्वराज्य? आणि त्या लहान मुलाने स्वराज्याची शपथ घ्यावी का? तरी आईच्या सांगण्यावरून, कारण आईने ते पाहिलं होतं, आईचे ते संस्कार होते, गर्भातूनच संस्कार होते. आजकाल आपण दाड्या वाढवल्या, काही चंद्रकोर लावली, शिवजयंती नाचून गाऊन साजरी केली म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही महाराज. त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. त्या माय माऊलीने किती मोठा त्याग केला असेल. मी इतिहासामध्ये असं आहे की जिजाबाई जेव्हा गरोदर होत्या ना, त्यावेळेस त्यांचे 2 भाऊ आणि त्यांचे वडील हे त्या मुघल साम्राज्याच्या तिथे भेटायला गेल्यानंतर तिथे त्यांचा घात करून मृत्यू त्यांना मारण्यात आलं होतं. आणि त्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या. जिजाबाईंनी तसा जर विचार केला असता की या मुघल साम्राज्यामध्ये माझे वडील, माझे भाऊ गेले, माझी आई, माझ्या भाऊजा एकाच वेळेस विधवा झाल्या, असा जर विचार जर जिजामातेने केला असता तर त्यांनी शुभाराजांना छत्रपती कधी घडवूच दिलं नसतं. पण त्यांनी तसा विचार केला नाही, कारण त्यांनी ते पाहिलं होतं काय स्त्रियांचा छळ होत होता. देवळातला देव सुद्धा सुरक्षित नव्हता महाराज. त्यासाठी जिजामाऊलींनी जे संस्कार केले, आज आपल्याला एवढेही काही करायची गरज नाही हो. आपण मस्त गाडीवरती राजांचे नको ते स्लोगन वगैरे टाकत असतो. काय टाकतो? राजे मराठा, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? तुमचे हे असले नाटके पाहिला? कशासाठी राजाने जन्माला यायचंय पुन्हा? तुमच्यामध्ये कर्तृत्व नाही, आपल्यामध्ये आपण काय नाही करू शकत. काय करायचंय हो? त्या गाड्यांवरती राजांचे फोटो वगैरे छापलेले असतात आणि तेच गाडी घेऊन आज तुम्ही त्या तरुण मुलींना कट मारून जाता. काय फायदा आहे? नका टाकू त्या गाडीवरती फोटो. तुम्हाला टाकायचेच असतील ना टाका, पण अशा गोष्टी काही करू नका. ती गाडी त्या बार समोर उभे असते, त्या शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यासमोर त्याच्यावरती लावलेला असतो. काय फायदा आहे? काय राजे पाहत असतील, वा काय माझा मावळा आहे असे म्हणत असतील का हो? नाही ना. त्याच्यामुळे तरुण पिढीला सर्वांनाच माझी विनंती आहे, तुम्ही करा अगदी उत्साहाने शिवजयंती साजरी करत जा. अगदी असे मिरवत जा की आम्ही मावळे आहोत शिवाजी राजांचे. पण आपल्याकडून चुकीची गोष्ट घडली नाही पाहिजे. आपल्या आईला बहिणीला ज्या पद्धतीने आपण ज्या नजरेने पाहतो त्याच नजरेने परस्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल तरच आपण खरे छत्रपतीचे मावळे आहोत असं मी म्हणेन. कितीतरी घटना घडतात, फार काही बोलायचं नाही मला. फक्त एवढंच मला सांगायचंय की मुलांवरती चांगले संस्कार घडवा, बाकी काही नाही. आनंदाने राहा. अगदी भगवंताचं नामस्मरण करत असे धुंद होऊन राजा. किती आनंदी जवळ आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी जवळ आहेत. अगदी आनंदाने आणि मनमोहन या सोहळ्याचा आनंद घ्या. जाता जाता मी एकच म्हणेन की मला सरांनी ही संधी दिली, मी मनापासून त्यांची धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांनाच एकदा धन्यवाद देते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान